महाराज नाट्यगृहाची पाहणी करतायत। थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात। तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय। केशवराव नाट्यगृहाची पाहणी करता शाहू महाराज सध्या पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर काल रात्री नाट्यगृहाला आग लागलेली होती। या आगीमध्ये हे नाट्यगृह संपूर्ण जळून खाक झालेलं होतं आणि त्यानंतर आज शाहू महाराज या नाट्यगृहाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण सध्या पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून शाहू महाराज हे नाट्यगृहाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। गौरी, आता शाहू छत्रपती महाराज खासदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी देखील नाट्यगृह या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे, घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। खर तर आपल्याला माहिती आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीच हे नाट्यगृह जे आहे ते उभारलं होतं आणि निश्चितच त्यांचे कुटुंबीय म्हणून देखील हे या ठिकाणी दोन्ही शाहू महाराज असू देत, संभाजीराजे असू देत, ते या ठिकाणी आलेले आहेत। शिवाय आता खासदार म्हणून जबाबदारी आहे, त्यामुळेच शाहू छत्रपती महाराज जे आहे ती पाहणी करतायत। शिवाय या संपूर्ण घटनेची खरं तर बारकाईनं माहिती जी आहे ती घेत आहेत। या नाट्यगृहाला खरं तर अनेक मोठा वारसा आहे आणि त्याची खरं तर आता आपल्या सर्वांची पुन्हा एकदा हे नाट्यगृह उभं करण्याची जबाबदारी आहे असं म्हणत सर्वजणच भेटीगाठी या ठिकाणी देताना पाहायला मिळते। त्यामुळं नक्कीच शाहू महाराज देखील आता काही वेळात माध्यमांशी बातचीत करतील। ते नेमकं काय होणार हे देखील आपण आता पाहणं गरजेचं आहे। शेखर, त्यांच्यासोबत नेमके कोण कोण सध्या उपस्थित दिसतात आणि कशा प्रकारे त्यांच्याकडून आढावा घेतला जातोय? गौरी, आता आपण बघितलं तर कोल्हापुरातील जे खासबाग मैदान आहे त्याच खासबाग मैदानाच्या बाजूला असणारं जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती सध्या जी मोठ्या प्रमाणात आगीनं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची पाहणी जी आहे ते शाहू महाराज करताना दिसत आहेत। खर तर याच नुकसानीच्या खर तर व्यासपीठाच्या बाजूलाच नाट्यगृह आहे आणि त्या नाट्यगृहात देखील मोठ्या प्रमाणात नासधूस याची झालेली आहे आणि त्याची देखील पाहणी जी आहे आता सुरू असल्याचं आपण हे दृश्यांच्या माध्यमातून पाहताय। त्यामुळं नक्कीच या पाहणीनंतर आता शाहू महाराज काय नेमकी प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। हो, नक्कीच शेखर, हा आढावा घेतल्यानंतर शाहू महाराज नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण महत्त्वाची बातमी सध्या पाहतोय। केशवराव भोसले नाट्यगृहाची सध्या शाहू महाराज यांच्याकडून पाहणी सुरू आहे। अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधतील। तर काल रात्री केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण अशी आग लागलेली होती। त्या आगीमध्ये हे जे नाट्यगृह आहे ते संपूर्ण जळून खाक झालेलं होतं। त्यानंतर हे जे नाट्यगृह आहे ते नव्यानं बांधण्यात यावं अशी मागणी अनेक कलाकार सुद्धा आता सध्या करताना दिसत आहेत। आपण पाहू शकतो आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा या भागाची पाहणी केलेली होती, नाट्यगृहाची पाहणी केलेली होती। सध्या शाहू महाराज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या भागाची पाहणी केली जाते आणि ही पाहणी करून झाल्यानंतर ते माध्यमांशी नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आपण सध्या ही दृश्य पाहू शकतो। जेव्हा हे नाट्यगृह जळालं होतं त्यावेळीची ही दृश्य आहेत। संपूर्ण जे नाट्यगृह आहे ते जळून यामध्ये खाक झालेलं होतं आणि तब्बल 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश मिळालेलं होतं आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी या ठिकाणी जाऊन आढावा घेतलेला होता, पाहणी केलेली होती। सध्या शाहू महाराज त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या नाट्यगृहाची पाहणी केली जाते आणि लवकरात लवकर खरं तर हे नाट्यगृह पुन्हा नव्यानं बांधण्यात यावं अशी मागणी अनेक कलाकार करताना दिसत आहेत। अनेक नेत्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी सुद्धा केलेली आहे। आपण ही दृश्य सध्या पाहू शकतो। ज्यावेळी ही आग लागलेली होती त्यावेळीची ही दृश्य आहेत।